मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं शहाणपणाचं लक्षण नाही। लोकांना तासनतास थांबावं लागतं, वाहतूक कोंडी होते। मोदींनी रोड शो घेतला होता, तो भाग प्रामुख्याने गुजराती आहे। मोदींना रोड शो करायचाच होता तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता, पण मोदींचे लक्ष विशिष्ट वर्ग होता, मात्र त्यामुळे लोकांना त्रास झाला, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे। शरद पवार यांनी पूर्वीच्या काळामध्ये अनेक राजकीय पक्ष फोडले, त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका करणाऱ्या मनसे प्रमुख राज यांना शरद पवार यांनी खोचक भाषेत प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही। मी ऐकलंय की नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे, पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत, असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय। पंतप्रधान मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राशपचा असल्याचं समोर आलंय। किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे। किरण सानप राशपच्या आयटी सेलचा पदाधिकारी आहे। घाटकोपरमधील होर्डिंग उभारताना नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय। यावरूनच आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पेट्रोल पंप आणि फलकाची वार्षिक कमाई 50 कोटी, मातोश्री आणि भांडूपचा हिस्सा यामध्ये किती, असं म्हणत सवाल उपस्थित केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनमाडमध्ये प्रचार सभा होणार आहे। उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये रोड शो होणार आहे। उद्धव यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत। उद्धव यांची ठाणे कल्याणमध्ये प्रचार सभा होणार आहे। राजन विचारे आणि वैशाली दरेकरांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे। नाशकात शरद पवारांच्या नावावर झाकलेले कापड हटवण्यात आले आहे। कापड हटवत पवार समर्थकांनी घोषणाबाजी केली। पिंपळगाव येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शरद पवार यांचं नाव आहे। बुधवारी याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती, मात्र आचारसंहितेमुळे नाव झाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन विधिवत पूजा केली आहे। मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांनी एस जयशंकर यांचं स्वागत केलंय। डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांनी मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर दिलंय। गर्दी नव्हे, आशीर्वाद ओसंडून वाहत होते। विरोधक म्हणाले मोदींना रस्त्यावर आणले, पण त्यांना हे समजत नाही। जनतेचे प्रश्न समजण्यासाठी जनतेतच यावं लागतं, घरात बसून चालत नाही। आज बाळासाहेबांनी मोदींना दिलेले आशीर्वाद, त्यांच्यावर विश्वासाची पूर्तता भरून निघाली, एवढा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता, असं म्हणत राऊतांना टोला लगावलाय। देशात परिवर्तन आणायचे आणि देशाचं संविधान वाचवायचं आहे। 4 जूनच्या निकालानंतर यांना कळेल त्यांची जागा कुठे आहे। पंतप्रधानांच्या रोड शोमुळे लोकांचे हाल, मुंबईचे रस्ते, रेल्वे मार्ग आणि मेट्रो बंद करण्यात आले। महाराष्ट्र आणि देशभरामध्ये मोदी आणि शहा यांना विरोध होतोय। 4 जून नंतर भाजपाला विरोधी पक्ष म्हणून सन्मानाने जागा दिली जाईल। शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही तर ते देश काय सांभाळतील, या पीएम मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला। ते म्हणाले की मोदी 10 वर्षापासून पंतप्रधान असले तरी मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मागील 56 वर्षांपासून काम करतो आहे। दिसत असेल सध्याच्या घडीला एक तरी असा माणूस दाखवा, असं आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलंय। तरुण शेतकऱ्यांचे शरद पवार यांनी कौतुक केलंय। ते म्हणाले की मोदींना कांद्यावर बोला, असं तरुण शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर ते योग्य आहे। मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी। किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का, तर माहित नाही, मात्र तो माझ्या पक्षाचा असल्यास त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी मोदी यांना कांद्यावर बोलणाऱ्या तरुणाचे कौतुक केलेले आहे।
4 जून नंतर उद्धव सेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटणार असल्याचा गौप्यस्फोट कंबोज यांनी केलाय। शिवबाठा आणि राष्ट्रवादी एसपीचे उर्वरित आमदार नेते पक्षाला रामराम करणार असून फिरसे खेला होवे म्हणत कंबोज यांनी गौप्यस्फोट केलाय। अनेक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं कंबोज यांनी म्हटलंय।